in progress. माझा आवाज येत असेल तर चॅटबॉक्स मध्ये गुड इव्हनिंग सांगा मला एकदा. ओके, गुड इव्हनिंग हवलदार सर, गुड इव्हनिंग राहुल शहा सर. ओके, चलो. सो एक अल्गोचा ट्रेड जो ऑलरेडी चालू आहे, ठीक आहे. एक कंटिन्यू याच्यामध्ये आता याच्यामध्ये जो चालू आहे डेल्टा एक्सचेंजचा, ठीक आहे. तो आपण इथं बघू शकतो की पहिल्यांदा इथून घेतला होता तो 60% ला बुकिंग केला. ओके. नेक्स्ट जो काल घेतला होता, ठीक आहे, तो अराउंड इथून आपण 230% पर्यंत प्लस आला होता इथे. आणि 150, सॉरी 180% काय केलं त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक केलेला आहे. ठीक आहे. आता करंट जो चालू आहे तो आता सध्या किती चालू आहे, एकच मिनिट. ठीक आहे. सो करंट चालू आहे 8% मायनस मध्ये. ठीक आहे. सगळे ऑर्डर हिस्ट्री आपण इथं बघू शकतोय. ठीक आहे. सो बरेचसे अल्गो थ्रू काय केलेत, जवळपास एक 90 ट्रेड जे आहेत ते आपण पंच केले होते. त्यामध्ये प्रत्येक ट्रेडचे म्हणजे प्रिव्हियस जे आपण प्रॉपर सगळे सेट झाले, ठीक आहे, कनेक्शन्स वगैरे, त्यानंतर आपण काय केलं, इथे बघू शकताय हा जो आहे, ठीक आहे, हा $27 प्रॉफिट झाला होता. ओके. मी सगळे ट्रेड जे आहेत ते वन बाय वन काय करेन, एक्सप्लेन करेन. ओके. आणि त्याच्या आधीचा जो होता कॅश फ्लो मध्ये. ओके. राईट. ठीक आहे. त्याच्या आधीचा जो आहे तो हा आपण इथं बघू शकतोय. ठीक आहे. सो $27 साठी नियर अबाउट आपण $14 आसपासची इन्व्हेस्टमेंट केली होती. ठीक आहे. अजूनही मी याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटी मध्येच काय करतोय, सगळं स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. जसा जसा याच्या मुवमेंट समजत येतील तसे तसे आपण काय करूया याच्यामध्ये पण डिप्लॉय करूया किंवा आहे त्याच काय करूया जास्त गोष्टी वापरूया. ठीक आहे. चलो. सो आता पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बघू की जो ट्रेड आहे, ठीक आहे, सो ट्रेड मला स्कॅल्पिंग साठी कुठले मिळत आहेत का. ओके. जस्ट मी काय करतोय, 1 मिनिट टाइम फ्रेमला स्विच करतोय. ओके. सो या स्विचिंग मध्ये जो मोठ्या अकाउंटचा ट्रेड चालू आहे तो तसाच राहील. ओके. त्याचा त्याचा तो स्टॉप लॉस घेईल त्याच्या लेवल आल्यानंतर. आपण स्कॅल्पिंगला काही अपॉर्च्युनिटीज मिळतात का त्याच्या बाबतीत बघूया. ठीक आहे. सो इथे आहे, अच्छा, आणखीन एक चार्ट इथे लावायचा झाला तर कसा लावू शकतोय मी. ठीक आहे. चलो. सो सिंपल आपण दोन मेथड काय करूया याच्यामध्ये यूज करूया. 1 मिनिट टाइम फ्रेम. ओके. कारण की मुवमेंट फास्ट असते. सो दॅट 1 मिनिट मध्ये आपण काय करतोय, स्विच करतोय. मी ईएमए लावलेले आहेत. ठीक आहे. 10, 20 आणि 50. ओके. सो हे का लावलेले आहे त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर सिंपल रिझन आहे की ज्या ज्या वेळेला मुवमेंट असेल, ओके, सो जस्ट आपण बॅक टेस्टिंग मध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय की ज्या ज्या वेळेला मुवमेंट असेल, त्याला मुवमेंट करायची असेल तर तो काय करणार, पहिल्यांदा याला ब्रेकआउट देणार आणि या पद्धतीनं चालणार. ओके. म्हणजे काही जरी झालं तर मार्केट काय करेल, याला फॉलो करेल आणि आपण याच्या रिट्रेसमेंट झाल्यानंतर, ओके, रिट्रेसमेंट झाल्यानंतरच आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये ट्रेड करणार आहे. ओके. सो त्याचबरोबर आणखीन काही मला मिळतात का इथं मी बघतो. ठीक आहे. जस्ट मिनिट. इथं झालेला नाही का.
एक मिनिट, मी ट्रेडिंग व्ह्यूचे लॉग इन करतोय सगळे. ठीक आहे. सो तोपर्यंत आपण वेट करू. जस्ट ठीक आहे, ओके. सो बघा, आता रिट्रेसमेंटला आलेला आहे. एक कॅन्डल आपल्याला बुलिश या इथं मिळाली तर आपण काय करूया, एक ट्रेड जो आहे तो इनिशिएट करूया. ओके. जस्ट तोपर्यंत मला जरासा काही डेटा बघायचा आहे. ठीक आहे, चलो. सो इतर काही लॉग इन होत नाहीये. चलो गुड. थँक्यू सो मच. सो आता इथं आपण बघू शकतो. सो पहिल्यांदा डेटा जो आहे तो लॉग इन झालेला आहे, मी इथं बघतोय. ठीक आहे. सो दोन इंडिकेटर्स जे आहेत, ठीक आहे, ते मी मेजरली इथं वापरतोय. एक आहे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट लक्स अल्गोचा, आणि दुसरा आहे त्यांचाच मनी फ्लो प्रोफाईल. ओके. सो यामध्ये आपल्याला प्रोफाईल जी आहे ती कळते बऱ्यापैकी. ओके. सो इथं आपण बघू शकतोय या पद्धतीनं काय इथं बुलिश प्रेशर जे आहे आपल्याला काय दिसतंय, दिसतंय 30 मिनिट्सच्या टाइम फ्रेम वरती. सो मी याला स्विच करतो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला. ओके.
आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला बघा काय दिसतंय की इथे एक बेरिश प्रेशर जे आहे, ठीक आहे, या पद्धतीने दिसायला चालू झालेलं आहे. ठीक आहे. सो वरून काय झालंय, बेरिश प्रेशर आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर इथं पण स्मार्ट मनी कॉन्सेप्ट माहिती असेल तर इथं जो आहे हा चेंज ऑफ कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे. त्याच याच्यावरती मी काय करेन, इथं 1 मिनिटला बेरिश ट्रेड जो आहे, ठीक आहे, आपण इनिशिएट करू शकतोय. जस्ट मी जरासा वेट करतोय. मला एखादा पुलबॅक किंवा हे भेटावा याच्यासाठी. ठीक आहे. बऱ्यापैकी आपण इथं प्रेशर बघू शकतोय, हे जे दिसतंय ते. ठीक आहे. सो कुठल्या कुठल्या स्क्रिप्ट आहेत, काही क्वेश्चन असतील, विचारायचं असेल तोपर्यंत विचारू शकता. आपण कुठले कुठले करू शकतोय. ओके. सो सध्यासाठी मी बिटकॉइन वरती जास्त लक्ष दिलेलं आहे. बिटकॉइन आणि इथेरियम. ओके. हे दोन आहेत. ओके. जर आपल्याला अकाउंट ओपन करायचं असेल याच्यामध्ये, ठीक आहे, एक मिनिट, तर तुम्ही अकाउंट ओपनिंग जे आहे हे करू शकताय. जस्ट मिनिट, मी जरा स्क्रीन स्विच करतो, म्हणजे कंटिन्युअस मला शेअर करून ठेवता येईल. ओके. ठीक आहे ना. ठीक आहे. चलो. सो इथं बघू शकतो आपण या पद्धतीनं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही डेल्टा एक्सचेंज जे आहे हे काय आहे, रजिस्टर्ड FIU रजिस्टर्ड साईट आहे. तिथे जाऊन आपण काय करू शकता, अकाउंट ओपन करू शकता. ठीक आहे. मी सगळ्यांसाठी लिंक ओपन केले. ज्यांनी अकाउंट ओपन केलं नाही, अकाउंट ओपन करू शकता. अगदी 500 रुपये पासून काय करता येते, काम करता येते. ओके. याच्यामध्ये लिव्हरेज जे आहे हे भरपूर आहे. 200x पर्यंत आपल्याला लिव्हरेज मिळू शकते. पूर्ण प्रोफाईल मध्ये आपण जेवढं बघेल तेवढं आपल्याला दिसत राहील. ओके. 1 मिनिट साठी मी स्विच करतोय. 1 मिनिटला मला थोडासा इथे या पद्धतीने बुलिश दिसतोय. ठीक आहे. चलो. सो दोन लेवलच्या एंट्री आहेत. ठीक आहे. 5 मिनिट आणि त्या पद्धतीने. ठीक आहे. सो हा बघा, हा एक जो आहे हा काय आहे, डिमांड झोन आहे. या इथं आल्यानंतर आपण काय करूया, विचार करूया. ठीक आहे. सो चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, चेंज ऑफ कॅरेक्टर जसं चार्ट पॅटर्न आहेत. ओके. तसंच एक स्टडी आहे ज्याला स्मार्ट मनी कॉन्सेप्ट म्हटलं जातं. ओके. या स्मार्ट मनी कॉन्सेप्टचं, ठीक आहे, ज्या वेळेला ट्रेंड चेंज होतो, ओके, त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. हा इंडिकेटर आपण इथे लावला तरी सुद्धा आपल्याला बघता येईल. ओके. येस, ही निफ्टी बँक निफ्टी लावता येते का, येस लावता येते, पण तेवढं वर्क नाही होत ते. ठीक आहे. कारण की निफ्टी बँक निफ्टीला खूप जास्त गॅप अप गॅप डाऊन होतं, त्यामुळं बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं. ठीक आहे. बुलिश व्ह्यू बनवायचा की बेरिश व्ह्यू बनवायचा, बघूया. थांबा थोडासा, तुम्ही कसा डुप्लिकेट केला मी. चलो. एक डिमांड झोनला आपल्याला दिसतंय इथं मार्केट. जस्ट प्राइस बघूया आपल्याकडे. 5 मिनिटाला आपण बघतोय, थोडस अजून कॉन्फिडन्स कमी वाटतोय, कारण की हा जो कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे, हा बघा,
इथं जास्त काय आहेत, लोक आहेत, इथून एक बाउन्स घेईल, ठीक आहे. पण अजून आपल्याला इथं हे मिळालेलं नाहीये, ठीक आहे. काय करूया, टाकूया का एखादी. चलो, जास्त नाही. एक दोन कॉन्ट्रॅक्ट आपण काय करू, बाय करू. चलो. सो मी हा काय केला, बाय केलेला आहे लॉंग पोझिशन. आणि 1:2 च काय करूया आपण याच्यामध्ये टार्गेट ठेवूया. 1:2 किती व्हॅल्यू येते? 608. 608 कुठे? 608 जवळच आहे. अरे गेला. गेला गेला आपला एसएल गेला. ऑर्डर पडलेली की नाही पडलेली? ओके. एकदा चेक करतो. अरे. ठीक आहे. चुकून या आधीच्या कॉन्ट्रॅक्ट मधले माझे काय झाले, दोन ऑर्डर जे आहेत ह्या बाय झाल्या. ठीक आहे. जो भी होते अच्छे गेले होते. 14 ची आधी क्वांटिटी होती, ती आता काय झाली, दोन कमी झाली. ठीक आहे, नो इश्यू. एसएल वाचला म्हणू शकतोय आपण. ठीक आहे. आता हा जो आधीच्या ह्याच्यात चालू आहे तो 27% प्लस मध्ये चालू आहे. ठीक आहे. जस्ट वेट करूया जरासा. ठीक आहे. त्याने हा जो आहे हा जो सप्लाय झोन होता तो काय केलाय, ब्रेक केलेला आहे. ठीक आहे. आणि जस्ट मी पण थोडस आता या पद्धतीने ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपण इथं बेरिश ट्रेड घेऊया. ओके. वेट करू तोपर्यंत. गडबड करायला नको. हा येस. या पूर्ण प्रोसेस मध्ये लिमिट ऑर्डर यूज केली तर आपल्यासाठी चांगलं राहील. ठीक आहे. निफ्टीचं काही काम नाहीये. ठीक आहे. निफ्टी मध्ये आजचे जे ट्रेड होते, आज काही ट्रेड मिळालेला नाही. आपण इथं वाट बघत होतो, मार्केट बुलिश झालं. ओके. इथूनच काय झालं, वरती फिरलं. ठीक आहे. सो निफ्टी सेव्ह करू. क्लोज करूया. कुठला इंडिकेटर आहे? ठीक आहे. या जे इंडिकेटर आहे, इंडिकेटरचं नाव आहे या लक्स अल्गोचा मनी फ्लो प्रोफाईल. ओके. हा मनी फ्लो प्रोफाईल आहे, इकडच्या बाजूला आपण बघू शकतोय. ऑलरेडी त्यानं एक चांगली मुवमेंट दिलेली आहे यामध्ये. ठीक आहे. गुड वन. ठीक आहे. अजून मी पण हँडी नाहीये या गोष्टी, चालू केलेल्या आहेत जस्ट बघायला. ठीक आहे. मार्केट 24 तास चालू असतं. ठीक आहे. मुवमेंट चांगल्या येतात आणि याचा जो स्टडी आहे प्राइस एक्शन वगैरे ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतोय. वर्किंग प्रोफेशनल साठी हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहील की इव्हिनिंगच्या वेळेमध्ये कधी आपण याच्यामध्ये काम करू शकतोय. ठीक आहे. येस. स्मार्ट मनी कॉन्सेप्ट हा इंडिकेटर आहे. स्मार्ट मनी कॉन्सेप्ट जर आपल्याला ड्रॉ करायचं झालं तर खूप थोडंसं कॉम्प्लिकेटेड जातं. त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, इथं बघू शकतो. ठीक आहे. सेफ ट्रेडर जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना चेंज ऑफ कॅरेक्टर, COCH. ओके. हा लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. ओके. ज्या वेळेला हा येतोय याला वेगवेगळ्या पद्धतीने लोक वापरतात. ठीक आहे. आपण रिट्रेसमेंट साठी वापरला तर बेस्ट राहील. ओके. जर याच्याबरोबर आपण ह्याला कंबाईन केलं तर आणखीन चांगला रिझल्ट येतोय. ठीक आहे. वर्ल्ड वाईड सगळ्यात जास्त आता चालणारा इंडिकेटर आहे, त्याचा वापर करू शकता. ओके. वेट करू थोडासा. हा जाईल फ्लो मध्ये. ठीक आहे. 1 मिनिट वरती आपण एंट्री घेऊया. ठीक आहे. याच्यासाठी
ची पण काही गरज नाही आता. ठीक आहे. पुलबॅक साठी आपण वाट बघू. पुलबॅक ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपल्याला छोट्या स्टॉप लॉसने एंटर करता येईल. ओके. सेम रेशो 1:3, 1:2 या पद्धतीनं. ठीक आहे. सो याच्यामध्ये लिव्हरेज कसं वापरायचं, लिव्हरेज आपण इथून काय करू शकतोय, सेट करू शकतोय. ठीक आहे. इथं आल्यानंतर बघा, नॉर्मली 25x 35x इथंपर्यंत ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त एक्सपोजर घेऊ नका. अदरवाईज मग अकाउंट वाईपआउट व्हायला वेळ लागणार नाही. ओके. किती ना अकाउंट सुरुवात करू शकतोय, 500 रुपयाने पण करू शकतोय, काही अडचण नाही. करंट ऑलरेडी एक कंटिन्यू पोझिशन चालू आहे, त्याच्यामध्ये 29% आपले प्लस चालू आहेत. ठीक आहे. सो मला हे बऱ्यापैकी चांगलं वाटलं, म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग मध्ये चालू आहे ऑलरेडी, कंटिन्यू दिवस रात्र मार्केट चालू आहे. ठीक आहे. सो दॅट जास्त बॉदरिंग नाही राहत. ओके. कालचा जो ट्रेड आहे तो आपण इथं कुठेतरी घेतला होता. किती इव्हिनिंगचा? हा. ओके. त्याने पहिल्यांदा लॉस दाखवला साधारणतः 20% आणि त्यानंतर 230% प्रॉफिट दाखवला. 230% म्हणजे हे ऍब्सल्यूट जेवढे अमाऊंट आपण युटिलाइज करतो त्याच्यावरती येते. ठीक आहे. येस, काही क्वेश्चन असतील विचारायचे असेल तर विचारू शकता आणखीन. ठीक आहे. इथेरियम मध्ये थोडा वेट करूया. ठीक आहे. अजून माझ्यासाठी पण ह्या गोष्टी ज्या आहेत, इथेरियम आपण करू शकतोय. ठीक आहे. इथेरियम मध्ये पण आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल फ्युचर्स मध्ये आलो. हा इथेरियमचे ऑप्शन चेन आहे. ठीक आहे. इथेरियमचं फ्युचर पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, इथून ते बघू शकतो. पॉप आउट केला इथून. इथेरियम त्या तुलनेमध्ये स्वस्त आहे. ठीक आहे. किती मार्जिन लागतं? ओके. सो नॉर्मली बिटकॉइन मध्ये काम करत असेल तर जे मार्जिन युटिलाइज करायचं आहे 0.01. ठीक आहे. आणि इथेरियम मध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट इथं आपण सिलेक्ट करायचं. ठीक आहे. जे ऍक्च्युली 0.01 इथेरियम सिलेक्ट करतं. ओके. हा पण बेरिश मध्ये चालू आहे. ठीक आहे. चलो, हा चांगला एक फॉल आलेला आहे इथे. ठीक आहे. सो नॉर्मली ज्या वेळेला अशा पद्धतीनं, ठीक आहे, म्हणजे एक ट्रॅप जो म्हणतोय ना, रिटेलर ट्रॅप, तो आपण काय करू शकतो इथं बघू शकतो. रिटेलर ट्रॅप बघा कशा पद्धतीने राहतो. ज्या वेळेला इथं, ठीक आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळते आणि सप्लाय भरपूर असतो इथं. ओके. तर या कंडिशन मध्ये आपण इथं एंट्री घेऊ शकतोय, कारण की हा जो आहे, ठीक आहे, हा ब्रेकआउट दाखवतो, शो करतो आणि सगळ्यांना घेऊन काय करतो, खाली येतो. ठीक आहे. इथून आपल्याला 1:3 तर नेहमी टार्गेट जे आहे ते मिळत राहतं. हे बऱ्याचशा वेळेला झालेलं आहे. हे बॅक टेस्टिंग मध्ये पण आपण युज करू शकतोय. आय थिंक फ्री इंडिकेटर आहेत हे सगळे. ओके. कारण की माझं प्रीमियम जे आहे हे कनेक्ट नाही झालं. मी नॉर्मल माझं जे फ्री वालं जे आहे तेच कनेक्ट केलेलं आहे. फ्री वालंच आहे. ठीक आहे. फ्लो मध्ये जाईल. ठीक आहे. बघा, हा फ्लो मध्ये गेला तर आणखीन आपल्याला चांगलंच आहे. ठीक आहे. रिट्रेसमेंट मी छोट्या टाइम फ्रेम मध्ये स्कॅल्पिंग करण्यासाठी वापर करेन. ओके. डायरेक्ट फ्लो मध्ये नाही जाणार. ठीक आहे. येस. इथेरियम मध्ये पण आपण 5 मिनिटाच्या याच्यावरती बघू शकतो. पॉप आउट करू. इथेरियम मध्ये मिळतोय का? 30 मिनिट. इथं आपण इंडिकेटर लावू आपले. ईएमए एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. ठीक आहे. त्यामध्ये मी नॉर्मली प्रेफर करतोय 10चा. ओके. 9 वापरा, 10 वापरा, चालू शकतं. ठीक आहे. कुठलाही एक स्लो मुव्हिंग ऍव्हरेज, मिडियम आणि फास्ट, हे तीन आपण काय करू शकतोय, प्लॉट करू शकतोय. कशासाठी? तर ट्रेंड आयडेंटिफिकेशन आणि रिट्रेसमेंट साठी. ओके. ईएमए जे आहेत ऍज अ रेजिस्टन्स ऍक्ट करतात. ठीक आहे. याची अॅक्युरेसी किती असणार आहे? अॅक्युरेसी याची जास्त नसते. ठीक आहे. ज्याला आपण मार्केटमध्ये काम करतोय, ठीक आहे, फक्त डेटाबेस मध्ये या पद्धतीनं कन्सिडर करायचं. 50% अॅक्युरेसी, 1:2 चा रिस्क रिवॉर्ड, आणि या पद्धतीने आपण काय करणार, प्रॉफिटेबल राहणार. ओके. तर खूपच स्ट्रेस झाले दोन्ही पण.
ठीक आहे, इथेरियम पण स्ट्रेच आहे आणि त्याचबरोबर याची गरज नाही. बिटकॉइन पण स्ट्रेच आहे. बिटकॉइन बऱ्यापैकी आपण बघू शकतो आता फॉल जो आहे, ठीक आहे, इथपर्यंत हा येऊ शकतोय. हा फायनल डिमांड झोन आहे, इथपर्यंत एक्सपेक्टेड आहे. जरा जरा इथं कुठेतरी थांबण्याची शक्यता आहे. ठीक आहे, 5 मिनिट वरती आपण बघतोय. ठीक आहे, आपल्याला तेवढाच हा या पोझिशनला प्रॉफिट होईल. ओके, वाव, 42% आलेला आहे. येस, फर्स्ट पुल बॅक. ठीक आहे, चलो बघूया आपल्याला एंट्री मिळते का. पुल बॅकला एक सिंपल कंडिशन ठेवतोय. ऍटलिस्ट तो 20 EMA पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे, तर असं मी इकडे ठेवतो म्हणजे मला बघायला बरं. ओव्हरनाईटची पोझिशन कशावरती घेतलेली आहे? ओव्हरनाईटची पोझिशन जी आहे, ठीक आहे, ही RSI बेस मध्ये घेतलेली आहे. चेकलिस्ट शेअर करा, थोडं मिक्सअप होत चालले आहे आणि बाउन्स पण ओके. ठीक आहे, अशी. सो चेकलिस्ट, चेकलिस्ट कशाची? याची. चलो पहिल्यांदा सोपी वन बाय वन स्टेप सांगतो की कशा कशा पद्धतीने आपण करू शकतो. ओके, पहिल्यांदा अकाउंट ओपन करायचं आहे, हे लिगल आहे इंडियामध्ये. ओके, सो त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, बऱ्याचशा वेळेला आधी इलिगल होतं, ज्यावेळेला गव्हर्नमेंट आपले जे रेग्युलेटर आहेत त्यांनी याला काय केलेलं आहे, अथोराइज केलेलं आहे. UIC इंडिया कडून अथोराइज आहे डेल्टा एक्सचेंज. ठीक आहे, या इथं आपण काय करू शकतोय, अकाउंट ओपन करू शकतोय. ओके, ही जी लिंक आहे, मी लिंक कॉपी केलेली आहे सगळ्यांना. ठीक आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करताय तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अल्गोज वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळेल. प्लस आपण याच्यावरती काही लाईव्ह बॅचेस ट्रेनिंग पण ठेवणार आहे. ठीक आहे, ते पण पाहायला मिळते. सो पुलबॅक आपल्याला बघायला मिळतोय इथे. जस्ट थोडासा वेट करू. जरासा आधी चालू केलं असतं तर एक चांगली मुवमेंट आपल्या हातातून गेली. ठीक आहे, आपण हा घेतला असता. इथे बघा, थोडासा सेशन आपण आधी चालू केला असता तर इथं हा प्रॉपर सप्लाय झोन होता. ठीक आहे, आपण इथून काय केलं असतं, ट्रेड केला असता इथपर्यंत तरी ऍटलिस्ट, कारण की हा झोन जो आहे हा डिमांड झोन होता, जो आता फिलअप झालेला आहे. ठीक आहे, हो आता इथे अगेन नाही, हा बघा, हा एक डिमांड झोन तयार होतोय अगेन. ठीक आहे, वेट करू. थोडासा कॅन्डल जर क्लोज झाली तर आपल्याला इथं आणखीन एक बघायला मिळू शकतोय. ठीक आहे, हा येतोय जातोय त्यामुळे हा स्टेबल नाहीये. जसा हा स्टेबल आहे तसा हा जर स्टेबल झाला तर आपल्याला एक चांगली एंट्री मिळेल. ही कॅन्डल क्लोज झालेली आहे. सध्यासाठी पुलबॅक जो आहे हा बेरिश पुलबॅकच आपल्याला पाहिजे. ठीक आहे, जर नॉर्मली या पद्धतीने इथं मार्केट आलं, ओके,
असं अशा झोन मध्ये आपण सेल करणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मी वेट करतोय. हा कंटिन्युएशन मध्ये चालू आहे. ऑलरेडी कंटिन्युएशन मध्ये तो इथपर्यंत जाण्याचे पोटेन्शियल ठेवतोय. ठीक आहे. हा थोडस या लेवल त्याला सॉरी थांबवतील. सिंपल प्राइस एक्शन यूज करू शकतोय, काही अडचण येत नाहीये. ठीक आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने चार्ट पॅटर्न वरती ब्रेकआउट वगैरे पद्धतीने करायचं आहे तरी सुद्धा चालतंय. ठीक ठीक आहे. इथेरियम पण चांगलाच खाली आलेला आहे. ट्रेडेबल कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सध्यासाठी दोनच जास्त लिक्विडेट राहत आहेत. ओके. म्हणजे इंडियन मार्केटमध्ये आपण जे डेल्टा एक्सचेंज वरती बघतोय, एक आहे इथेरियम आणि दुसरा आहे बिटकॉइन. बिटकॉइन मध्ये थोडीशी प्राइस जास्त आहे, म्हणजे 58,000 $60,000 या रेंज मध्ये चालू असते. ठीक आहे. जर कमी पैशामध्ये करायचं आहे तर आपण काय करू शकतोय, इथेरियम करू शकतोय. किती मार्जिन लागतं? ओके. मार्जिन जे आहे, ठीक आहे, जस्ट आपण इथं बघा, जर मी सिंगल लॉट असा घेतला, ओके, सिंगल काउंट घेतला, याच्यामध्ये लॉट वाईज असतं. ओके. जसं आपण निफ्टीचा एक 25चा लॉट वगैरे घेतो, इथं एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे किती, 0.01 इथेरियम मिळतं. ओके. जर मी त्याच्याऐवजी इथेरियम घेतलं एक कॉन्ट्रॅक्ट, ठीक आहे, हा बघा, मी जर सिंगल एक घेतला, ठीक आहे, तर मी 100x मार्जिन युटिलाइज केलं तरी मला $26 लागतात. ओके. जर मी सिंगल मार्जिन वरती घ्यायचं म्हटलं तर काय म्हणतंय, इनसफिशियंट बॅलन्स, कारण की याच्यासाठी $2600 लागतायत. ओके. नॉर्मली आपण किती 2x किंवा मी म्हणतो 10x पासून आपण 25x पर्यंत आपल्याला गुड इनफ आहे. ठीक आहे. या पद्धतीने ज्याच्यामध्ये बघा पूर्ण एक इथेरियमचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला आपल्याला फक्त $260 गरज आहे. ठीक आहे. 25x 35x मी नॉर्मली यूज करतोय. ठीक आहे. 35x माझ्यासाठी ओके. कारण की मी जेवढे कॅल्क्युलेशन केले, ठीक आहे, त्याच्यानुसार रिस्क मॅनेजमेंट आणि अकाउंट कधी वाईपआउट नाही झालं पाहिजे, या बेसिस वरती आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. ये तो नीचे जा रहा है हमें लिए बिना ही. ठीक है. अच्छी बात है, अच्छी बात है. किती लोकांना हे टूल इंडिकेटर मस्त वाटलाय. आपल्याला एक्झॅक्टली डेटा कळतोय, बरोबर आहे का, किती सप्लाय आहे, काय आहे. ठीक आहे. अमेझिंग आहे. चॅटबॉक्स मध्ये एकदा वाव असं टाईप करा. राईट. आणि गेन पण बघा, इथं आपल्याला चांगले गेन होत आहेत. ठीक आहे. 50-50% रिटर्न येत आहेत. ठीक आहे. ऑप्शन सेलिंग करत असताना वर्षाचं टार्गेट असायचं. ठीक आहे. येस, याच्यामध्ये ऑप्शन्स पण आहेत. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये जरी करायचं झालं तरी ऑप्शन्स पण घेऊ शकतोय, ज्यांना ऑप्शन्सच ओके वाटतायत. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये बघा, इथं आलो आपण. ठीक आहे. ऑप्शन्स याच्यामध्ये जायचं. ठीक आहे. कशाचे पाहिजेत, बिटकॉइनची ही ऑप्शन चेन आहे. ठीक आहे. त्याच्या अकॉर्डिंग आपण सेट करू शकतो. ठीक आहे. जर समजा मला कॉल घ्यायचा आहे तर मी कॉल इथून काय करेन, सिलेक्ट करू शकतोय. ठीक आहे. आणि हा जो कॉल आहे, ठीक आहे, हा शॉर्ट बाय करायला किती मार्जिन लागतंय, काय लागतंय, आपण इथून एक 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 गोष्ट बघू शकतोय. येस, प्रीमियम पटकन याचे डीके होतात, कारण की ऑलमोस्ट डेलीची एक्सपायरी आहे. ठीक आहे. इथे बघू शकताय, टाइम टू एक्सपायरी. ओके.
हे मार्केट कधी बंद असतं? बंद नसतं, कंटिन्यू चालू आहे. शनिवार रविवार पण चालू असतं. ठीक आहे, 24 तास. याच्यामध्ये ऑप्शन सेलिंग करता येतंय का? यस, येतंय. हा, ऑप्शन सेलिंग स्ट्रॅडल स्ट्रँगल जे तुम्हाला येते तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. डेली एक्सपायरी आहे सेम याच्यामध्ये, ठीक आहे. आणि एक्सप्लोर करायला गेलं तर रेंज एक आपल्याला ठेवायची आहे, ठीक आहे. तर कॅलेंडर स्प्रेड, हा, ठीक आहे. क्रिप्टो करन्सीचा कॉन्सेप्टच हा आहे, ठीक आहे. सॉरी, मी क्वेश्चन रिपीट करतो. आशिष जी म्हणतात, या मार्केटवरती कोणाचं कंट्रोल आहे? जसं एनएससी साठी सेबी आहे तसं, ओके. सो क्रिप्टो करन्सी ही जी आहे ही कोणत्याही गव्हर्नमेंटच्या अंडर यायला नको, किंवा जसं की बघितलं जातं की बाकीच्या करन्सी युएस डॉलर असेल किंवा इंडियन आपले रुपीज असेल, ओके. हे गव्हर्नमेंट कंट्रोल करतं, गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला याच्यामध्ये काही अडचणी पण येऊ शकतात, ओके. जसं नोटबंदी झाली, ओके. त्यानंतर असे जसं की उदाहरण घ्या की श्रीलंकेमध्ये करन्सी त्यांची काय झाली, कोलॅप्स झाली. पाकिस्तानमध्ये पण महागाई वाढली, ओके. अशा ज्या वेळेला सिनेरिओ होऊ शकतील, ओके, त्यावेळेला डायव्हर्सिफाय करायला लोकांना ऑप्शन पाहिजे. जसं रशियामध्ये पण झालं होतं, ओके. रशियाने काय केले होते, युएसने रशियावरती सँक्शन लावले होते, ओके. सो दॅट त्यावेळेला हे मार्केट जे आहे हे कोणालाही म्हणजे कोणत्याही याच्या कंट्रोलमध्ये येणार नाही. हे कम्प्लिटली काय राहील, डिमांड अँड सप्लाय मध्ये राहणार आहे, ठीक आहे. सो दॅट, आणि याची प्रत्येक ट्रॅकिंग जी आहे ही ट्रान्सपरंट राहते. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे, जेणेकरून सगळे जे डीलिंग आहेत हे प्रॉपर सिक्युर्ड राहतात, ओके. पुलबॅक अजून पाहिजे तसा नाहीये, ठीक आहे. चलो, इथं सेलर्स तर आलेले आहेत पुलबॅक साठी. आणखीन एक आपल्या बाजूने सेफ्टी झालेली आहे, ओके. इट्स अ गुड साईन की मार्केट आणखीन खाली जाईल. जस्ट आता पुलबॅकची आपण वाट बघूया. मी आणखीन एक इकडे ऍड करून ठेवतो. इंडियामध्ये जे मेन आहे, ठीक आहे. इंडियामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, जसं क्रिप्टोला याला बॅन होता, पण मार्केटसाठी म्हणजे डेल्टा एक्सचेंज जे आहे हे लिगल आहे, त्यामुळे काही काळजी करायचं काम नाहीये, ठीक आहे. FIU कडून याला रजिस्ट्रेशन जे आहे, ठीक आहे, हे आहे, आणि मान्यता पण आहे, ठीक आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडिया, ओके. हे त्याला काय करतंय, प्रोटेक्ट करतंय. आपले जे पैसे आहेत हे इंडियन मार्केटमध्ये सेफ आहेत, ठीक आहे. ऍज कम्पेअर टू म्हणजे डेल्टा एक्सचेंज कडे ते ट्रॅकेबल पण राहणार आहेत. अल्गो केव्हा चालू होणार, ठीक आहे. अल्गो ऑलरेडी आता चालू आहे, ठीक आहे. ही पोझिशन जी दिसते ना आपल्याला ही, ठीक आहे, ही अल्गोची चालू आहे, ओके. ही वाली, ठीक आहे. एकदा कंप्लीट टेस्टिंग सगळे ऑलरेडी झालेले आहेत आमचे, बाकीचे पण चालू आहेत, ठीक आहे. ते जसे जसे होत आहेत, ठीक आहे. आता मास्टर अकाउंट जे आहे, मेन रेफरन्स अकाउंट, ते कनेक्टेड आहे, त्याच्यावरती ट्रेड चालू आहे, ठीक आहे. सो आज मला असं वाटतं की येस, इथे सर आजचे झाले ना टेस्ट रन सगळे सक्सेस. येस, ठीक आहे.
सो नेक्स्ट फेज जी आहे ही डिप्लॉयमेंटची चालू आहे अकाउंटमध्ये. ठीक आहे. मिनिमम अकाउंट साईज नुसार आपण काय करतोय, स्टार्ट करतोय. ठीक आहे. नॉमिनल अकाउंट साईज. ठीक आहे. 10,000 रुपयाने पण स्टार्ट करता येते. ओके, मिनिमम. येस, डिपॉझिट अँड विड्रॉल इन्स्टंट आहे. ओके, डिपॉझिट कसं करायचं तर इथं त्यांनी दिलेलं आहे. ओके, डिपॉझिट जर करायचं असेल, फॉर एक्झाम्पल इथं आपण क्लिक केलं ऍड फंड. ठीक आहे. इथं बँक डिटेल्स वगैरे सगळे येतात. ओके, यामध्ये आपल्याला काय करायचं, डिटेल्स इथून IMPS करायचं आहे. UPI वगैरे काही वापरायचं नाही. इथं केल्यानंतर लगेच आपल्याला बॅलन्स शो होतोय. ठीक आहे. आणि पे आउट जरी टाकलं तरी डायरेक्ट आपल्या बँक थ्रू काय होतंय, कनेक्ट होतंय. ओके, सो मी पण पहिल्यांदा थोडंफार मला पण टेन्शन होतं. ठीक आहे. येस. हा, एकच मिनिट इथे सर अनम्यूट करतो, सॉरी. की कारण की ऑलरेडी माझे तर जे बँक स्टेटमेंट आहेत, ठीक आहे, ते पर इयर काय काय होतात की ह्याला सब ब्रोकर, त्याचबरोबर रजिस्टर्ड पर्सन असल्यामुळं. हॅलो. येस, इथे सर, हा, गो हेड. हा. हा सर, काय विचारत होते? अकाउंट आल्गोची सेकंड फेज ट्रायल सक्सेस झाली का? हा, मल्टिपल ट्रेड सुरू अकाउंट आहे. आपल्याला लावता येतात का? हा, लावू शकतोय. लावू शकतो ना आता? ठीक आहे. हो. ओके. सो एक पुलबॅक झालेला आहे इथं. ठीक आहे. जस्ट बघूया आपण आवाला. दोन. ठीक आहे. व्हॉल्यूम जरासा मिसिंग आहे, मागाशी जो दिसत होता तो. ठीक आहे. जर इथं बिअर्स वाढले आणखीन तर थोडासा कॉन्फिडन्स येईल आणखीन मला पोझिशन टाकायला. मी जस्ट वेट करतोय. ठीक आहे. हा एक पुलबॅक इथून आलेला आहे. ओके, इथं आपण एंट्री करून याचा स्टॉप लॉस ठेवू शकतोय. ठीक आहे. जस्ट मी काय करतो, छोटासा स्टॉप लॉस ठेवू याचा, आणि 1:2 किंवा 1:2 पर्यंत आपण इथं टार्गेट ठेवू. ठीक आहे. जर असं काहीतरी अजून इथं मला सिग्नल पाहिजे बेरिश वाला. ठीक आहे. सो आपण इथं बघू शकतोय. का होल्ड करतोय? ठीक आहे. मुझे लिए बिना मत जाना. हा बघा, 41% आहे, हा 24% आहे. ठीक आहे. जस्ट आधी थोडासा ठेवायला पाहिजे. चलो, मी काय करू तर इथे, ठीक आहे. मी एक क्वांटिटी ऍड केली इथं. ठीक आहे. एक ऑप्शन जस्ट ट्राईंग साठी काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. ठीक आहे. हा बघा, हा जो चालू आहे हा 6% डाऊन मध्ये चालू आहे. एक पुट ऑप्शन घेतलेला आहे याच्या बेसिस वरती. ठीक आहे. जर याच्या वरती कॅन्डल गेली तर आपण काय करूया, क्लोज करूया. ठीक आहे. जस्ट मी अजून कन्फर्मेशन नाहीये, पण जस्ट टेस्टिंग पर्पज साठी टाकतोय आणखी. ठीक आहे. ऑप्शन काय मुवमेंट होत नाही याची. पुट ऑप्शन
फ्युचरच चांगला वाटतोय. ठीक आहे. फ्युचर घेतला असता तर बरं झालं असतं. ओके, इथला व्हॉल्यूम गेलाय. ठीक आहे. बुलिश जो होता तो सप्लाय. ठीक आहे, जस्ट वेट करू. अदरवाईज काय, 1:2 तर आहेच, प्लस हा पण. ऑप्शन जरा आयटीएम मधला घ्यायला पाहिजे होता. ऍटलिस्ट वाटतंय. अच्छा, किती डेल्टा 55 बघितलाय ना हा वाला. जस्ट आयटीएम कुठला आहे? ओआय पण काही लक्षात येत नाहीये तसं. ठीक है, चलो देखते ही आ रहा है. ठीक है. चलो, ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉफिट झालेला आहे. चला, आपलं टार्गेट पण झालं. मी लगेच काय करतो, क्लोज करतो इथे. चलो, याच्यामध्ये आपल्याला एक 4% मिळालेले आहेत या ऑप्शन्स मध्ये. ठीक आहे, ऑप्शन्स जो आहे फास्ट मुवमेंट बघा. ठीक आहे, मुवमेंट फास्ट आहेत सगळ्या. ओके. रिट्रेसमेंट झाल्यानंतर इथं व्हॉल्यूम जर कन्फर्मेशन झाला असतं तर आणखीन आपल्याला क्वांटिटी घेता आली असती. बट ठीक आहे. सो हा सप्लाय झोन आहे इथंपर्यंत. इथं हा डिमांड झोन मध्ये कन्वर्ट होईल. ओके. यामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपण पहिल्या पुलबॅकला लगेच जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेला सेकंड पुलबॅक येईल त्यावेळेला आपण काय करणार, जाणार. जसं की आपण प्राइस एक्शन मध्ये बघतो, फर्स्ट याला आपण जात नाही, तर सेकंड याला काय करतोय, जातोय. सेम कॉन्सेप्ट इथं आपण यूज करणार आहे. ठीक आहे. जस्ट सिम्पल प्राइस एक्शन, काही करायची गरज नाही. ठीक आहे. हे टूल कोणतं आहे? ठीक आहे. हे जे टूल आहे हे मनी फ्लो आहे. ठीक आहे. मनी फ्लो प्रोफाईल मध्ये आपल्याला ऑर्डर्स कळतात किती आहेत, काय आहेत. ठीक आहे. डेटा असेल, डेटा बरोबर प्राइस असेल तर बेस्ट चांगलं परफॉर्म होतं. दॅट्स फाय. चेंज ऑफ कॅरेक्टरला घेतला होता का? नाही, मी थोडासा लेट झालो. ठीक आहे. जर मी थोडस आधी सिस्टीम चालू केली असती तर मला इथे एंट्री मिळाली असती. ओके. पण एवढी मोठी रॅली झाली नसती, मी इथंच घेतली असते. आणि ऑलरेडी एक कंटिन्यू चालूच आहे ना. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक ऑलरेडी बेरिश ट्रेड चालूच आहे आपला. हा हा बघा, 62% झालेला आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट 3 दिवसामध्ये 4,000चं अकाउंट आपलं 8,000 पर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. खूप मोठं नाहीये, पण चांगलं आहे. काहीतरी नवीन आपल्याला हे होतंय ऍज अ ट्रेडर. सो पोटेन्शियल तरी कळतंय तेवढं. हा, 5,000 ऍड केले होते. ठीक आहे. सो जे ट्रेड टाकले ना टेस्टिंगला अल्गोसाठी, त्यामध्ये जवळपास 1,000 त्याने झाले होते. ठीक आहे. सो ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेला सगळं डन झालं त्यावेळेला 4,000 रुपयानं तर ते 8,000 पर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. चलो, हा झोन असाच राहणार आहे. ठीक आहे. येस, किंमत जास्त वाटत असेल नॉर्मली काय आहे. ठीक आहे, हे बघा कशा पद्धतीने ट्रेड करायचे. ओके. या इथं जे डॉलर दिसत आहेत 58,000 वगैरे, असं समजा की ही इट्स लाईक अ बँक निफ्टी. ओके, बँक निफ्टी पण त्याच रेंज मध्ये चालू आहे. ओके. याला काय करतोय आपण, 0.00 फायनं मल्टिप्लाय करतोय. ठीक आहे. 0.001 ठीक आहे.
जर समजा आपण इथं काय केलं की इथं मुवमेंट खूप जास्त फ्लक्च्युएशन वाढतायत, ओके, नॉट नेसेसरी की सगळ्यांना जायचंय, ओके. काय करायचं, इथं 58,000 रुपयाची मुवमेंट चालू आहे समजा, 58,200 ची, ओके. इंटू इथं लॉट साईज असतोय किती, 0.001 मिनिमम साईजनं जायचं. म्हणजे जर समजा इथं 58,000 आहे तर किती लागणार आपल्याला, $58 मुवमेंट होणार, ओके. सेम कॉन्सेप्ट मध्ये जर समजा $1,000 मुवमेंट होते, ओके, अजिबात पॅनिक व्हायचं नाही. $1,000 म्हणजे आपल्याला किती, 0.001, म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये फक्त $1 मुवमेंट होईल. क्लिअर आहे का? येस. राईट. डॉलर बघून जरासं टेन्शन येऊ शकतं, पण फॉर्म्युला लक्षात ठेवा हा वाला, ओके. हे कॉन्ट्रॅक्ट साईज आहे, मिनिमम कॉन्ट्रॅक्ट साईज आपण काय करू शकतो इथं सिलेक्ट करू शकतोय. चांगली मुवमेंट चालू आहे, ठीक आहे, चालू दे. इथपर्यंत राहील हा. हे कसं बघायचं, ठीक आहे. अनालिसिस और ट्रेड. मोस्टली अनालिसिस जो आहे हा प्राइस एक्शनचा कुठलाही वापरा, जो तुम्ही आता युज करताय तो प्राइस एक्शन वापरा, इंडिकेटर वापरा, ओके. जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्याच्या अकॉर्डिंग करू शकताय. नॉर्मली रिस्क टू रिवॉर्ड रेशो मिनिमम 1:2 चा ठेवा, ओके, कारण की अॅक्युरेसी एवढी एक्सपेक्टेड नाहीये, ठीक आहे. 50-60% अॅक्युरेसी मिळेल, ओके, त्याच्यापेक्षा जास्त वरती काही पॉसिबल नाहीये, ओके. आला पुल बॅक. ऑप्शन्स एकदम डॉटला त्याने काय केलं इथे घेतलेलं आहे 30 मिनिट्सचा. हा एक सक्सेस झालाय, आणखीन एक आपण अटेम्प्ट करू शकतो जर हा झाला तर, ठीक आहे. हा पण लो प्रोबॅबलच राहील कारण की इथं काही जास्त व्हॉल्यूम नाहीये, ठीक आहे. एक पुलबॅक होऊ शकतो इथे. की मी इतका छोटासा स्टॉप लॉस ठेवून अगेन फ्युचर घेतो. ऑप्शन्स काही मुवमेंटला ठीक नाही आहेत.
चलो, सो फ्युचर घेतलेला आहे इथे, ठीक आहे. आणि हा आहे माझा स्टॉप लॉस इथे राहील. ओके, 1:2 आपलं टार्गेट राहील इथपर्यंत. तू कुठे येते? अगेन हाच लो येईल, या लोला आपण निघूया पटकन. अरे फ्युचर मध्ये इथंच कॉन्ट्रॅक्ट माझं कमी झाली, 14 पासून 12. फ्युचर सेल केला ना. कराची, ठीक आहे. नवीन पोझिशन मला याच्यामध्ये हीच टाकायला पाहिजे. शिट, इथेच ऍड झाले टार्गेट होऊन काय उपयोग नाही होणार. चलो, सो याचं जरा फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट जरा असे वेगळे करायला पाहिजेत. फ्युचर मला मे बी हा एक चालू असताना दुसरा करायला लागेल, ठीक आहे. पण ही गोष्ट चांगली आहे की मुवमेंट मध्ये आपल्याला टार्गेट मिळतात पटपट पटपट. हे बघा, झालं पण आपलं टार्गेट. पुलबॅक मस्त दिला ना, एकदम खतरनाक. क्या भाग रहा है. हा इथपर्यंत आहे, तो टच करेगा आज. मी ऑर्डर आत्ता कुठली टाकलेली, ऑर्डर हिस्ट्री मध्ये एकदा चेक करतो हे काय आहे. आपण सुरुवात केली होती, हा 15 ने 12 ने परत काय केले, किती वाजता, 2 वाजता केलेले आहेत, ठीक आहे. राईट. ही ऑर्डर माझी चुकून एक्झिट झालेली आहे, ठीक आहे. चलो, 2 वेळा टेस्ट झालंय, ठीक आहे. आता अगेन टेस्ट करेल की नाही माहिती नाही. सो आता नवीन ट्रेड आपला जरा वेट करूनच होईल, ठीक आहे. मिनिट मध्ये नाही होईल. येस, टार्गेट फास्ट होतं तिथे. कधी ट्रेड करू शकतोय, कधीही ट्रेड करा, चालतंय, त्याला काही हे नाहीये, ठीक आहे. जस्ट मुवमेंट ट्रॅक करायचे, डिमांड सप्लाय जरासं बघायचा, ओके. प्राइस एक्शन जे तुम्हाला ओके वाटतं त्याच्या अकॉर्डिंग, ओके. ठीक आहे, ते ऑर्डर मध्ये काय झालं होतं, ओके. ऑलरेडी आपण शॉर्ट पोझिशन जी केली होती ना, ठीक आहे, की बघा शॉर्ट पोझिशन कंटिन्यू चालू होती, ओके. त्याच्यामध्ये मी काय केलं, मगाशी एक पुट बाय केला होता, पुट सेल केला होता, ओके. आणि चुकून मगाशी ज्या सेलचे ऑर्डर टाकायचे होते, एक बायचे टाकायचे होते, त्याच्याऐवजी काय झाले होते, इथं 2 क्लोज झाल्या, ठीक आहे. हे बघा,
नवीन पोझिशनच ओपन नाही झालं इथे आपण बघू शकतोय. ठीक आहे, हे रिड्यूस ओनली झाले. ठीक आहे, हा बीटीसी मगाशी पण रिड्यूस झाला, मगाशी परत रिड्यूस झाला. ओके, ठीक आहे, हे दोन पैकी. त्यानंतर हा आपण काय केला होता, पुट बाय केला होता, आणि त्यानंतर पुन्हा काय झाला, हा रिड्यूस केला, तोच एक्झिट केली. ओके, त्यानंतर नवीन एक केलं करायच्या ऐवजी पुन्हा मी काय केलं, एक नवीन एक्झिट केलं. ठीक आहे, या पद्धतीने चालू आहे. ठीक आहे, ही पोझिशन चांगली चालू आहे, 61%. असे दररोज 50-60% पडायला मिळायला लागल्यावर कसलं भारी. रोज तर काय मिळणार नाहीत, पण फेज आहे तर. वन मोर टाइम तो गेला. व्हॉल्यूम टच टच करणार इथे. दोन टाइम फ्रेम ठेवायचे, एक वर्किंग टाइम फ्रेम आणि एक एंट्री एक्झिट साठी टाइम फ्रेम. ओके, जेणेकरून स्टॉप लॉसेस छोटे होते, रिस्क रिवॉर्ड मेंटेन राहील. सर क्रिप्टोमध्ये 7 नंतर मोमेंटम राहतो, की दिवसभर लिक्विडिटी व्हॉल्यूम असतो, कोणत्या टाइम फ्रेमला केलं तर चालतंय. ठीक आहे, कुठल्याही टायमिंगला केलं तर मुवमेंट असते, पण त्यातल्या त्यात ठीक आहे जी मुवमेंट आहे. ओके, कारण की हे ग्लोबल मार्केट आहे, ग्लोबल मार्केटवरती चालतं, सो दॅट कंटिन्यू चालू आहे. ओके, पण जास्त मुवमेंट बघायला गेलं तर ही संध्याकाळी 6 नंतर होते. ठीक आहे, युएस मार्केट सेशन ज्यावेळेला स्टार्ट होतो, त्यानंतर मुवमेंट ज्या आहेत ह्या फास्ट होतात आणखी. ठीक आहे, स्काल्पिंग कंटिन्यू करता येते का? येस, करता येते, स्काल्पिंग करता येते कंटिन्यू. आता स्काल्पिंगचेच दोन ट्रेड टाकले होते. ठीक आहे, पण दोन्ही पण आपले एक्झिस्टिंग ऑर्डर चालल्यामुळे नाही झाले. ठीक आहे, फक्त बाईंगचा तेवढा एक एक्झिक्यूट झाला. बाईंगचा बघा, हा वाला छोटासा होता. सुरुवात करताना छोट्या याच्यामध्ये करा. ठीक आहे, दोन ऍटिट्यूड असू शकतात. बरेचसे लोक म्हणतात की असं असं, माझं म्हणणं आहे की ड्रायव्हर जर व्हायचं असेल आपल्याला, ठीक आहे, परफेक्ट ड्रायव्हर झाल्यानंतर मी गाडी काढेन, पॉसिबल आहे का? नाही. गाडी काढून हळूहळू जसं काम करायला चालू करेल तसं आपण परफेक्ट होणार आहे. राईट. चलो चलो, और नीचे चलो. ठीक आहे, बघूया अजून कुठे काय आहे का. ठीक आहे, हा एक सपोर्ट आहे, थोडासा रिट्रेस करणार याच्यानंतर. इथे टच झाला की एक रिट्रेसमेंट येईल. ठीक आहे, त्यानंतर त्याला खाली जायचं असेल तर अगेन तो खाली जाईल या पद्धतीने. सर, व्हॉट इज मेकर अँड टेकर चार्ज? ओके, इट्स लाइक अ ब्रोकरेज. ओके, ब्रोकरेज, वाह वाह वाह. कितना परसेंट हो गया? 78-80%. वाह. ठीक आहे, हा सप्लाय झोन पण ब्रेक करतो. गुड वन. ठीक आहे, नितीन आहे का बुक केलास?
आहे ना? चलो चलो चलो. बुक केला. अरे वेट कर ना, अजून थांब सर बघू. सिस्टीम. ठीक आहे, 84% ओके. 84, 87. मैं वेट कर रहा हूँ. क्वांटिटी कमी करायला नको पाहिजे होती, तर तशीच राहिली पाहिजे आणि हे वेगळे ट्रेड चालले पाहिजे तर. ठीक आहे. क्या ही कर सकते हैं हम लोग अभी इसे. एकदम स्मूथ आहे. मला हे बरं पडतंय आणखीन. ठीक आहे. फ्युचर ठीक आहे, मुवमेंट ट्रॅक करता येते. थिटा डीके वगैरे भानगड नाही काही सुद्धा. ओके. आणि फ्युचरला भरपूर मार्जिन आहे, त्यामुळे काय हे करायची गरज नाही वाटत असं. इथं पोझिशन जरा आणखीन एक केलं असतं तर मला वाटतं 110% पर्यंत गेलं असतं. ठीक आहे. सप्लाय झोन, डिमांड झोन संपला आहे इथला. नाही, आहे ठीक आहे. खाली शिफ्ट झालाय. चलो. खाली शिफ्ट झाला कुठे, इथे. ओके. चांगली रॅली दिली त्यांनी. स्काल्पिंगला बघत होतो. स्काल्पिंगला काय आयनच एवढे रॅली दिले त्यांनी त्यात. ओके. व्हॉल्यूम चेक करा या कॅन्डलचं. रात्रभर पोझिशन चालणार का? येस. अल्गो आहे ट्रॅक करायला. ठीक आहे. पोझिशन जर चेंज झाली तर अल्गो करेल क्लोज. ठीक आहे. ये खाली आहे, खाली आहे अजून. 90, 90. ठीक आहे. मुवमेंट आहे. ठीक आहे. मोठ्या कॅन्डलची रिट्रेसमेंट झाली आता. ओके. 94, 94, 94, 92. हे 95. ठीक है. चलो देखते हैं 100 होगा क्या. नवीन झोन तयार होतोय. ठीक आहे. जस्ट थोडा ह्याच्यामध्ये. ओके. इथं पण बेरिश प्रेशर वाढतंय. ठीक आहे. चलो खाली जायला आणखीन गेलाच. गेलाच. अरे 101, 101% झालेले आहेत. ठीक आहे. मजा आली. ठीक आहे. हा फक्त झोन चेक करा, हा वाला. अजून बियर्स येत आहेत. ठीक आहे. वन साइड मुवमेंट.
कितीने स्टार्ट करू शकताय? 500 रुपयाने करा, काही अडचण नाही. येस, एस-एल ठेवूनच काम करायचंय. ठीक आहे. विदाउट एस-एल नाही करायचं काही सुद्धा. रिस्क रिवॉर्ड मनी मॅनेजमेंट इज द गेम. चलो, 107% झाले बघा इथेच. 105, 107. अमेझिंग. अजून पण सप्लाय चालूच आहे. की ठीक आहे, अजून फॉल येऊ शकतोय. बघा इथं प्रेशर जे आहे हे आणखीन काय होतंय, रेज होतंय. गायब प्रेशर लगेच. ठीक आहे, बघूया आपण आपल्या टाइम फ्रेमचे जे आहे ते.
हा बघा 100% ओके. नेक्स्ट आता इथेपर्यंत. ओ, चलो 111 झालेले आहेत दक्षिणेचे. किती लोकांना आवडलं चॅटबॉक्स मध्ये एकदा सांगा. काय मुवमेंट आहे बघा, शार्प एकदम. ठीक आहे. थोडासा इथं जरा मला वाटते थांबला असेल तो. येईल आता रिट्रेसमेंटला तो. ठीक आहे. कंटिन्यू आता 5 मिनिटाची रॅली आहे, पण आपण 1 मिनिट 30 मिनिट्स वरती बघतोय. ठीक आहे. 30 मिनिट्सला सपोर्टला जस्ट थोडासा बाकी आहे. मे बी तिथं होऊ शकेल किंवा वेट करू बघू. जो भी होगा. बुकिंग नाही करणार का? बुकिंगचे त्याचे कंडिशन्स टाकून ठेवलेले आहेत. ठीक आहे. अल्गोला अल्गो करेल. ठीक आहे. अल्गोने केला तर करायचे यार. किती वेळ आपण बसायचं टाळ्या वाजवत. किती होतात तेवढ्या. मॅन्युअल ट्रेडिंग करत असतो तर मी कधीच बुक करून मोकळा झालो असतो. मॅन्युअलला मला स्काल्पिंग ठीक वाटतं. जो भी हे ताबडतोड रिझल्ट लगेच. याच्यामध्ये ऑप्शन चेनचा अनालिसिस वापरू शकतोय का? ऑप्शन चेन पेक्षा याच्यामध्ये मी असं म्हणेन की हाच व्हॉल्यूम जो आहे ना, हा जास्त आहे. फ्युचर मध्ये जास्त काम करतात लोक. ठीक आहे. इंडियन मार्केटमध्ये आपण निफ्टीमध्ये काम करतो. निफ्टीमध्ये ऑप्शनला जास्त काय आहे, वेटेज आहे. ओके. तसं इथं फ्युचरला आहे. सो दॅट फ्युचरचा व्हॉल्यूम इट्स गुड इनफ. ऑप्शनचा पण बघू शकताय. ठीक आहे. पण मला हे ऑलरेडी खूप कॉम्प्लिकेटेड वाटतंय हे ऑप्शन्स बघणं. म्हणजे ऍक्च्युली हे बघा इथे दिसतच नाही काय. काय बघायचं. जर असं सिम्प्लिफाय झालं तर बरं राहील आणखी. ठीक आहे. ओपन इंटरेस्ट किती आहे? किती आहे बघा, हा किती आहे? 2 3 4. येस, ऑप्शन बाईंग सेलिंग दोन्ही पण करू शकताय. ऑन यू. ठीक आहे. एक्सपायरी डेली आहे. 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट, 23 ऑगस्ट. चला आता पुल बॅक घ्यायला चालू केला बघा इथे. प्रॉपर त्याने आता डोजी बनवलेला आहे. ठीक आहे. आणि इथे बुल्स बघा यायला चालू झाले. ठीक आहे. आले पाहिजेत बुल्स. असं कंटिन्यू पडणार नाही मार्केट ऍज पर डाउ थेरी. पण एक चांगले प्रॉफिट जे आहेत हे जमा होत आहेत. ठीक आहे. कुशनिंग चांगलं होतं, हे चांगलं. ही इंडियन मार्केटला गॅप अप गॅप डाऊन मुळे रेशो तितका नाही चांगला चालणार. ठीक आहे. ट्राय करा. ट्राय करायला काय हरकत नाही.
येस, बॅच चालू करायची आहे. बॅच मध्ये पण आहे, ठीक आहे. बॅच जर तुम्ही इंटरेस्टेड असाल क्रिप्टोसाठी स्टार्ट पासून फाउंडेशन पासून, जर एक क्रॅश कोर्सचा विचार करतोय, ठीक आहे, नंबर ड्रॉप करा, आम्ही तुम्हाला कळवतो, ठीक आहे. या वीक मध्येच करायचे आहे. अजून खाली जायचं पोटेन्शियल आहे का? पोटेन्शियल तरी पोटेन्शियल असू शकतं, कारण की हा रिट्रेसमेंट केल्याशिवाय तर कळणार नाही आपल्याला. एक रिट्रेसमेंट आली पाहिजे जर खाली जायचं असेल तर. येस, नंबर ड्रॉप करा गणेशजी चॅट बॉक्स मध्ये, ठीक आहे. आमची टीम बघून घेईल काय ट्रान्सफर करता येते का, ठीक आहे. चलो, आल्गोने काही प्रॉफिट जो आहे हा बुक केलेला आहे रिट्रेसमेंट नंतर, ठीक आहे. आपण बघू शकतो इथे काही प्रॉफिट जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट 15 स्टार्ट होते, ओके. आता किती राहिले कॉन्ट्रॅक्ट? हा, 6 कॉन्ट्रॅक्ट बाकी आहेत, 50% बुकिंग केलेले आहे. नाही, जास्त 14 होते, हा. ते मॅन्युअल जरा चेक केल्यामुळं हे झालंय, ठीक आहे. थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल आता. इथे बघू शकता ऑर्डर हिस्ट्री मध्ये, ठीक आहे, 5 क्लोज झालेले आहेत. येस, पुल बॅक गरजेचं आहे.
येस, इथेरियम मध्ये सोपं आहे, वाटू शकतं. इथेरियम परपिच्युअलचं कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, चलो. सो आजच्यासाठी इतकंच. थांबूया, काही क्वेश्चन असतील, विचारत असेल विचारू शकताय. ओके. खूपच मोठा स्पाइक घेतोय वापस. ठीक आहे. बुकिंग केलेली आपली साईज बघू. ठीक आहे. एक्झिट. ठीक आहे, 93% आहे. अजून चालू आहे तो. ठीक आहे, चलो. मुवमेंट जशी जशी आता शांत होते तशी करू शकतो आपण. सो आजच्यासाठी इतकंच. ठीक आहे, भेटूया आपण उद्या. ठीक आहे. आय थिंक लाईव्ह ट्रेडिंग आहे उद्या किंवा परवा आहे. परवा आहे, गुरुवार. ओके. सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट.